सर यूएन सर यूएन सर बोलिए। सर देखा कि राहुल गांधी ने कहा था नरेंद्र सरेंडर, जिसके बाद बीजेपी ने पलटवार करते हुए राहुल गांधी को एजेंट कहा था पाकिस्तान ने, लेकिन नरेंद्र सरेंडर को बाद आपने भी किया। देखो, ये राहुल गांधी जी ने जो कहा है वो क्या आर्मी के बारे में नहीं कहा है, देश के फौज के बारे में नहीं कहा है, या देश के प्रधानमंत्री के बारे में भी नहीं कहा होगा, ना राष्ट्रपति के बारे में कहा है। आप जो घर घर में सिंदूर बांटने जा रहे हो, कौन सा पराक्रम आपने किया है भाई? पराक्रम तो आर्मी ने किया है। आपके घर के दरवाजे के बाहर सिंदूर का पेड़ लगा दिया आपने। तो आप ये राजनीतिक फायदा लेने का काम जो आप कर रहे हो, तो आपको जवाब तो देना पड़ेगा। आपने जिस ढंग से प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में आकर युद्ध विराम किया है, देश को पूछा था आपने, पार्लियामेंट को पूछा था आपने? हमारी फौज आगे निकल चुकी है, पीओके लेने की बात चल रही है, आपके डिफेंस मिनिस्टर बोल रहे पीओके अभी 2 दिन में आ जाएगा, और आपने प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में आकर आप झुक गए। आप झुक गए। हिंदुस्तान कभी इस प्रकार से झुका नहीं था, आप झुक गए। तो आपको क्या कहेंगे? देश के लीडरशिप अगर इस प्रकार से झुक गई है किसी के सामने, तो उसे सरेंडर होना ही बोलते हैं। अब ये हम नहीं बोल रहे, अब पुतिन ने भी कहा, तो पुतिन पाकिस्तान का एजेंट है। और मेरे पास वो खबर है, पुतिन ने भी कहा है ना कि आप देखिए, रशिया के अखबार देखिए, गार्डियन देखिए, प्रेसिडेंट ट्रम्प और पुतिन में जो चर्चा हुई है उसमें प्रेसिडेंट ट्रम्प को कहता है पुतिन को, मैंने वार रुकवा दी, और पुतिन उसकी पुष्टि करता है कि प्रेसिडेंट ट्रम्प ने वार रुकवा दी। तो आप पुतिन को बोलिए पाकिस्तान का एजेंट है। आपने पूरे विश्व में हमारे प्रतिनिधि मंडल भेजे, उसका हमने स्वागत किया, हमारे भी एक प्रतिनिधि उसमें थे, लेकिन क्या हो गया आपने देखा? पाकिस्तान को आर्थिक दृष्टया सक्षम बनाने के लिए ऐसे ऐसे देश आगे आए हैं जिसके बारे में हिंदुस्तान की विदेश नीति बनाने वाले ने सोचना चाहिए। पाकिस्तान को IMF हो, जो एशियन डेवलपमेंट बैंक है, $800 मिलियन दिया पाकिस्तान को, और वो बैंक के प्रेसिडेंट 2 दिन पहले मोदी जी को मिलकर गए थे, और मोदी जी ने उनको कहा कि अगर पाकिस्तान को आप इस प्रकार से पैसा दोगे तो पाकिस्तान उसका इस्तेमाल टेररिज्म के लिए करेगा। उसके बावजूद, विश्व गुरु कहने के बावजूद, पाकिस्तान को ADB बैंक ने 800 मिलियन दे दिया है। IMF ने पाकिस्तान को लोन दिया है। अमेरिका में पाकिस्तान का स्वागत हो रहा है। बिलावल भुट्टो जो है यूनाइटेड नेशन में हमारे खिलाफ भाषण दे रहा है। हमारा डेलीगेशन 27 मई को कुवैत गया। हमारा डेलीगेशन 27 मई को कुवैत में चला गया, और 28 मई को कुवैत ने पाकिस्तान के वीजा पर जो बैन लगाया था 19 साल से, वो हटा दिया। यह हमारी उपलब्धि। तो सवाल तो देश की जनता पूछेगी, सांसद पूछेंगे, नेता पूछेंगे, तो आपको डर क्यों लगता है? जवाब दीजिए। आपको सिंदूर का पेड़ लगाने से अच्छा है
आप हम सबको बुलाइए ऑल पार्टी के नेताओं को, और जो सवाल हमारे मन में है उसका जवाब दीजिए। उसी को तो डेमोक्रेसी कहते हैं ना। प्रधानमंत्री सवालों से भाग जाएंगे और हम अगर कुछ सवाल या जवाब करेंगे तो आप हमको देशद्रोही कहेंगे। लेकिन विश्व में भारत की किरकिरी हो रही है। G7 में हिंदुस्तान को नहीं बुलाया, क्यों नहीं बुलाया उसका जवाब मोदी जी दे सकते हैं। और मोदी जी भी नहीं जाना चाहते उधर, इसलिए कि वहां ट्रंप, अगर ट्रंप ने मोदी जी के सामने बोल दिया, अगर ट्रंप ने मोदी जी के सामने ही मंच से बोल दिया कि मैंने वहां रुकवाई है, तो क्या मोदी मंच पर खड़े होकर ट्रंप का मुंह दबाएंगे? नहीं नहीं नहीं, नहीं ऐसा नहीं हुआ, हिम्मत है। अगर हिम्मत नहीं है तो ऐसी लीडरशिप को सरेंडर हुआ ऐसे ही बोला जाता है। बोलिए सर। भाई हम एलन मस्क वर्सेस डोनाल्ड ट्रंप चल रहे हैं सर, लगातार एक दूसरे में वार दोस्ती टूट गई लग रहा है। अभी देखो, अमेरिका की जो हमारे विदेश नीति से उसका कोई संबंध नहीं है, देश से संबंध है। हम देखेंगे गौतम अडानी और मोदी की दोस्ती कब टूटती है। एलन मस्क एक होशियार आदमी, पॉलिटिशियन, इंटेलिजेंट आदमी, सिर्फ पैसा नहीं कमा रहा है और भी कुछ अच्छा काम कर रहा है। अच्छी बात है। राष्ट्र परीक्षा पाकिस्तान को अध्यक्ष और उपाध्यक्ष पद की दी गई है। मैंने तो ये तो कहा ना, विदेश नीति काफी मैंने कहा है कि यूनाइटेड नेशन का जो टेररिज्म के खिलाफ जो एक कमेटी है, इंटेलिजेंट आदमी, सिर्फ पैसा नहीं कमा रहा है और भी कुछ अच्छा काम कर रहा है। अच्छी बात है। राष्ट्र परीक्षा पाकिस्तान को अध्यक्ष और उपाध्यक्ष पद की दी गई है। मैंने तो ये तो कहा ना, विदेश नीति काफी मैंने कहा है कि यूनाइटेड नेशन का जो टेररिज्म के खिलाफ जो एक कमेटी है, उसका वाइस प्रेसिडेंट अमेरिका को बना है। जिस पाकिस्तान को हम बार बार ये मांग करें कि टेररिस्ट कंट्री है, उसके ऊपर बैन डालो, सैंक्शन कर लीजिए, उसको ही अगर यूनाइटेड नेशन एक जो कमेटी है टेररिज्म के खिलाफ बनाई हुई, उसका वाइस प्रेसिडेंट बना देते हैं, तो भारत की विदेश नीति मुझे लगता है 10 साल में पूरी तरह से फेल नहीं, उद्ध्वस्त हो गई। कोई आपकी आवाज नहीं सुन रहा है। सबसे पहले जयशंकर को इस्तीफा देना चाहिए, इस्तीफा लेना चाहिए। क्या ये जयशंकर को भी भेजे यूनाइटेड नेशन के कंपाउंड में सिंदूर का पेड़ लगाने के लिए? जाओ जयशंकर, बहुत अच्छा काम हुआ है। यूएस जाओ, यूनाइटेड नेशन के प्रांगण में सिंदूर का पेड़ लगा कर आइए। हाँ, यही हमारी हैसियत है। भारत को क्या दबाव के अंदर ही राजनीति करनी पड़ रही है? भारत पूरी तरह से भारत को दबाव में लाकर एक महान भारत को, हिंदुस्तान को कमजोर करने की कोशिश पूरे विश्व में चल रही है। उसके लिए ये सरकार जिम्मेदार है। राहुल जी ने जो कहा है सरेंडर वाली बात, ये झूठ नहीं है। भारतीय जनता पार्टी के जो अंधभक्त है और भक्त भी है और राष्ट्रभक्त भी बीजेपी में है, वो सभी ने मिलकर उस बारे में सोचना चाहिए ये ऐसा क्यों हो रहा है। अगर आप असली देशभक्त है तो पूरे विश्व में हिंदुस्तान की किरकिरी क्यों हो रही है, उस बारे में भक्त, अंधभक्त और देशभक्त तीनों ने मिलकर सोचना चाहिए। बोले आपका क्या है? लोकसभा में मोदी जी करीबन 80 से ज्यादा इंटरव्यू देते हैं। अपने जो विदेश मंत्री है बाहर का लेकिन अपने देश में कोई इंटरव्यू नहीं दे रहा है। वो अपने देश से डरते हैं। ये लोग अपने देश में ही डरते हैं, जनता से डरते हैं, इस देश के लोकतंत्र से डरते हैं। ये लोग, ये डरपोक लोग हैं। आइए ना, मैंने कहा ना, जो बातें हमने अभी सामने रखी है पाकिस्तान के बारे में, रशिया के बारे में, प्रेसिडेंट ट्रंप के बारे में, हम सबको बुलाइए। मोदी जी को, नहीं तो मोदी जी को हम बुलाएंगे, हम चाय पिलाएंगे मोदी जी को, हम चाय पिलाएंगे मोदी जी को। हमको बुलाइए, हम बात करेंगे आपसे। बोला जागतिक स्तरावर डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क ही युती तुटत असताना महाराष्ट्रात मात्र शिवसेना, मनसे, पर्यायानं उद्धव ठाकरे, राज ठाकरे ही युती कधी होणार याबद्दल नेते फक्त सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत,
खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हायला सुरुवात झाली आहे. याआधी आपण बघितलं तर कल्याणमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले, त्यांनी आंदोलन केलं. काल नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना युबीटीचेही पदाधिकारी उपस्थित राहिले. तर कार्यकर्ते खाली मनोमिलन करतायत, नेते फक्त सकारात्मक आहेत. मग आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना. तुम्ही एक समजून कसं घेत नाही. आपण फार मोठे पत्रकार आहात सगळे लोक, आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं. आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत. आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं ना. चिंतेचे कारण नाहीये, पण कसं आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद कोण करणार हा मुद्दा आहे. कारण काल अमित ठाकरे असं म्हणाले, दोन भाऊ एकमेकांशी बोलतील. राज ठाकरेंचा नंबर उद्धव ठाकरेंकडे आहे, आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. तर आता मुद्दा काय फक्त अहंकार किंवा इगोचा राहिलाय? बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना. मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर पुढे एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणा, तुम्हाला फळ दिसल्याचे कारण आहे ना. ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का, तुम्हाला फळ दिसेल ना. तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात. अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत, एवढी लवकर फळं आली कशी? फळं येतील ना, फळं येतील. अमित ठाकरेंनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियाचंही आमंत्रण दिलं आहे की जसं पुस्तक पाठवलं जाऊ शकतं, तर मग संजय राऊत स्वतः का नाही येत युतीचा प्रस्ताव? असं आहे की अमित ठाकरे याला मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं, गोड मुलगा आहे. जसं आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. पण राऊत साहेब, एक आहे की त्यात जे म्हटलं जात आहे की तुम्ही असं म्हटलं किंवा उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी असं म्हटलं की भाजप आणि शिंदे यांच्याशी जर राज ठाकरे बोलत असतील तर मग कसं काय होणार? यावर मनसेतून असं म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि एनसीपीचं काय करणार आहे? काँग्रेस एनसीपी आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. पण राऊत साहेब, एक आहे की त्यात जे म्हटलं जात आहे की तुम्ही असं म्हटलं किंवा उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी असं म्हटलं की भाजप आणि शिंदे यांच्याशी जर राज ठाकरे बोलत असतील तर मग कसं काय होणार? यावर मनसेतून असं म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि एनसीपीचं काय करणार आहे? काँग्रेस एनसीपीला बाजूला ठेवणार आहेत का? असाही मुद्दा ते उपस्थित, तर पुढचे काही मुद्दे होऊ शकतात. मुंबई महापालिकेचा हा विषय आहे किंवा महानगरपालिकांचा विषय आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली आहे यात. पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही. ते माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करतील. त्याच्यामुळे ह्याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते.
राऊत साहेब आणि दिलीप देशपांडे असं म्हणतात की पहिला प्रस्ताव हा राऊतांनीच शासनाने केला. आमच्याकडे कोणतेही प्रस्ताव आला नाही असं ते बोलतायत. पहिला प्रस्ताव दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते. चला, धन्यवाद. राऊत साहेब, एक महत्वाचा विषय आहे. काल सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद झाली, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वपक्षीय खासदार हे विदेश दौऱ्यावर भारताची बाजू मांडण्यासाठी गेले असताना अधिवेशनाची मागणी करणं कितपत, म्हणजे घाईघाईनं अधिवेशनाची मागणी करणं कितपत योग्य आहे, आणि मी स्वतः परदेशात होते या शिष्टमंडळात, त्यामुळे मी स्वाक्षरी करू शकतो. बरोबर, मीही शरद तेच. पवारांचंही तेच म्हणणं आहे की पहिला देश आहे आणि त्यानंतर बाकीचे मुद्दे. तर अधिवेशन मागणी करणं, म्हणजे आम्ही नसताना मागणी करणं कितपत योग्य, आणि त्यामुळे आपण त्यावर स्वाक्षरी करू शकतो. बघा, सुप्रियाताईची भूमिका जी आहे ती मी बोललो की त्या परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची सही होऊ शकली नाही, पण सातत्यानं त्या सुद्धा या विषयावरती एक भूमिका व्यक्त करतायत. शरद पवार साहेब एक भूमिका व्यक्त करतात. आता आमचे जे खासदार होते ज्यांनी सह्या केलेल्या आहेत त्या सगळ्याच पक्षाचे खासदार डेलिगेशनमध्ये होते ना, तरी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी सही केली आहे किंवा खासदारांनी सही केलेली आहे. सर्वच पक्षांचे खासदार हे दौऱ्यावर होते. शिवसेनेच्या सदस्य होत्या, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, DMKच्या सुद्धा त्या प्रमुख होत्या. अनेक जण होते तिथे आणि सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत. आता त्या आलेल्या आहेत देशामध्ये. या विषयावर त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. तर राऊत साहेब, काल समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं जेव्हा लोकार्पण झालं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी एकत्र गाडीतून ड्राईव्ह केलं. हे का प्रथम झालंय का? नाही, पहिल्यांदा एकनाथ शिंदेनी ड्राईव्ह केलं, मग फडणवीसांनी केलं, आणि अजितदादा हे मागच्या सीटवर बसून दोघं कशी ड्रायव्हिंग करतात हे पाहत होते. मग त्याच्यात तुमचं अपेक्षा काय? मी काय उत्तर द्या? राज्य सरकारच्या गाडीचंही तसंच काही आहे. राज्य सरकारची गाडी खिळखिळी आहे बरं का. हे एकनाथ शिंदे जर गाडीवर बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजाकडे मी कसा उडी मारायची ते बघते. देवेंद्र फडणवीस म्हणतील मी याला गाडीतनं ढकलून मी कशी आखी गाडी ताब्यात घेतोय हे पाहते. आणि जो पाठी बसलेला जो नेता आहे बरं का, तो दोघेही बाहेर पडल्यावरती मी सीटवरती उडी मारून ड्रायव्हिंग सीटला मीच कसा बसेन हा विचार करत असेल. या तिघांमध्ये तुम्ही मला सांगू नका, मी जास्त ओळखतो. धन्यवाद. महायुती एकजूट आहे.